गेल्या 42 तासांपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आपल्या माणसांची नातेवाईक वाट पाहत आहेत. पण हा ढिगारा कोणत्या मातीचा किंवा दगडाचा नाही, तर हजारो टन कचऱ्याचा आहे. पिंपरी चिंचवडमधील मोशी येथे कचऱ्याचा अख्खा डोंगर प्रशासकीय इमारतीवर कोसळला आणि क्षणार्धात संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. ही केवळ एक नैसर्गिक आपत्ती नाही, तर प्रशासकीय ढिसाळपणाचा एक धक्कादायक नमुना आहे. मित्रांनो, मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या इमारतीवर हा कचऱ्याचा डोंगर कोसळल्यामुळे भीषण दुर्घटना घडली असून यात काही निष्पाप कामगारांना आपला जीव गमवावा लागला आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज स्वतः घटनास्थळी भेट देऊन पीडित कुटुंबांशी संवाद साधला. त्यांनी थेट यंत्रणेवर हल्ला करत घनकचरा व्यवस्थापन हा महत्त्वाचा विषय कसा दुर्लक्षित राहिला आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. नक्की काय घडलं तिथे? चला संपूर्ण सद्यस्थिती सोप्या भाषेत समजून घेऊया. या दुर्घटनेमागची पार्श्वभूमी समजून घेणे खूप गरजेचे आहे. कचऱ्याचे अजस्त्र डोंगर. मोशी कचरा डेपोमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील गोळा होणारा घनकचरा अनेक वर्षांपासून साठवला जात आहे, ज्यामुळे तिथे कचऱ्याचे मोठे डोंगर तयार झाले आहेत. धोकादायक बांधकाम. याच परिसरात अँटनी लॉरा कंपनीकडून कचऱ्यातून वीज निर्मितीचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे कचऱ्याच्या एवढ्या मोठ्या ढिगाऱ्याला लागूनच कर्मचाऱ्यांसाठी दुमजली प्रशासकीय इमारत उभारण्यात आली होती. गेल्या 3-4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कचऱ्याचा हा अवाढव्य ढिगारा थेट इमारतीवर कोसळला आणि 24 पेक्षा जास्त कर्मचारी ढिगाऱ्याखाली अडकले. 42 तास उलटूनही अजूनही बचाव कार्य सुरूच आहे. पण मित्रांनो, हा प्रश्न फक्त पिंपरी चिंचवड पुरता मर्यादित नाही, तर वाढत्या शहरीकरणातील हा एक अत्यंत गंभीर विषय आहे. प्रकाश आंबेडकरांनी मांडलेला आकडा थक्क करणारा आहे. पिंपरी चिंचवड शहरातून दररोज 1400 ते 1500 टन कचरा जमा होतो. या कचऱ्यातून मोठ्या प्रमाणावर मिथेन आणि इतर वायूंची निर्मिती होत असते. या गॅसचे आणि कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी शासकीय पातळीवर कोणतीही सक्षम यंत्रणा नाही, हेच या दुर्घटनेचे मुख्य कारण आहे. प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि शासनाकडे पीडित कुटुंबियांना तातडीने मोठी आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे. तसेच मृत पावलेल्या कामगारांना भावपूर्ण आदरांजली वाहिली आहे. देखिए, मैं दोनों से मिला हूँ. दोनों का कहना है कि ये जिस तरह से बिल्डिंग ढह गई है, वो और ज़मीन दोनों के बीच में एक अंतर है और उसमें लोग फंसे हुए हैं. हमको मौका देना है कि उनको अगर कोई बचा हुआ है तो उसको जिंदा निकालने का हमको मौका चाहिए. इसलिए उन्होंने कहा कि हम लोग पीछे से भी उसका रास्ता बना रहे ताकि स्लैब ना गिर पे. नहीं तो अगर हम लोग जल्दी अगर करेंगे तो हो सकता है कि स्लैब और नीचे आ जाएगा और उन पे अगर गिर गया तो कोई बचा है तो फिर वो स्लैब की वजह से अपनी उसकी जान जा सकती है. मैं इतना ही कहूँगा कि ये जो माउंटेन बना है कचरे का और जिसमें हर तरीके का कचरा है, कि जिसमें सल्फर भी है, जिसमें मीथेन गैस भी बनता है, तो ये दोनों का हो गया तो मेरे ख्याल से आग भी लग सकती है. इसलिए वेट की वजह से ये जो मीथेन गैस बनती है उसकी वजह को देखते हुए ये इसका हाइट कितना होना चाहिए, इसके पर नियंत्रण होना जरूरी है. और ये जो बिल्डिंग है, बिल्डिंग के बगल में इतना बड़ा कचरे का माउंटेन बनाना और बारिश के वक्त फिर उसको दे जाना, मेरे ख्याल से इस पर भी जांच होनी चाहिए. जो अधिकारी है उन अधिकारियों पे भी कार्रवाई होनी चाहिए. मित्रांनो, जोपर्यंत पालिका आणि सरकार अशा गंभीर विषयांकडे केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी नाही, तर मानवी जीवांच्या सुरक्षिततेसाठी पाहत नाही, तोपर्यंत अशा दुर्घटना थांबणार कशा? या वाढत्या कचऱ्याच्या समस्येवर आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तुम्हाला काय वाटते? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.